जय हरी विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी, जय हरी विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल 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 रुठ्ठल विठ्ठल विठ्ठल रुठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. विठुरायाचा गजर करत दुमदुमली पंढरी. महाराष्ट्रभर हा दिंडी सोहळा, पालखी सोहळा, त्या ठिकाणी वारकरी माऊली माऊली म्हणत पंढरपूरकडे प्रस्थान होत असतात. आज सर्व महाराष्ट्रातील भाविक भक्त, देशातील भाविक भक्त त्या ठिकाणी विठू रखुमाईच्या चरणी नतमस्तक होताना त्या ठिकाणी दिसत आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते पहाटे 5 वाजता विठ्ठल रखुमाईची महापूजा संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भाविक भक्तांना संबोधित केलं. दाटला मेघ तो सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा, लेबुनी तुळशी माळा गळाया, पाहसी वाट त्या राऊळा. आज हरपल देह भान, जीव झाला खुळा बावळा, पाहल्या गा तुझ्या लोचनात, बावड्या लेकरांचा लळा. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी, पंढरी आज लागली जरी. बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हा लेकरांची विठू माऊली. वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. मगाशी गैनीनाथ महाराज 12 ते 15 किलोमीटर म्हणाले, पण काल मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली. पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे, 25 तास दर्शनाला लागले तरी कोणीही नाराज न होता, न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेतायत. आणि जगाच्या पाठीवर हा अतिशय अनोखा अशा प्रकारचा सोहळा आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही. लाखो भक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनाकरता पायी निघतात. सोय असो नसो, शतकानुशतक ते हा प्रवास करतात. आणि त्यातल्या 90% लोकांना मुखदर्शन देखील मिळत नाही. कलशाचं दर्शन घेऊन देखील तेवढंच समाधान मानत जणू काही विठुरायाशीच भेट झाली आहे अशा पद्धतीचा भाव मनात घेऊन या ठिकाणून तृप्त होऊन सर्व लोक जातात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या अनोख्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणं ही देखील एक पर्वणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. ही पूजा माझ्या वतीनं नाही आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीनं केलेली आपण ही पूजा आहे.